नमस्कार मित्रांनो, भाग 23. मागील घटना. मनीषा रोहनवरील रागाने माहेरी निघून गेली होती आणि मनीषाला पुन्हा समजवण्यासाठी उर्मिला मनीषाच्या माहेरच्या गावी गेली होती. तिने पारावर खेळणाऱ्या मुलांमधील एका मुलाला मनीषाचं घर विचारलं होतं. तो मुलगा मनीषाच्या भावाचाच होता. त्यामुळे त्याच्याकडून तिला समजलं होतं की मनीषा त्यावेळी समोरच्या मंदिरात होती ते आणि ती चालत त्या मंदिराकडे गेली होती. आता पुढील व्हिडिओ पाहण्यापूर्वी चॅनेलला सबस्क्राईब करा. उर्मिला मंदिराजवळ पोहोचली. आपण प्रेग्नेंट आहोत हे लक्षात येताच तिने देवाचं बाहेरूनच दर्शन घेतलं आणि ती बाहेरच थांबली. उर्मिलाने आत मंदिरात डोकावून पाहिलं. मनीषा आत देवाच्या मूर्तीसमोर नतमस्तक होऊन ती रोहनला सुखी ठेवण्यासाठी देवाकडे साकडे घालत होती. हे बघून उर्मिला क्षणभर तिच्याकडे पाहतच राहिली. उर्मिला क्षणभर काहीतरी विचारातच हरवून गेली होती. तेवढ्यात मनीषा मंदिरातून बाहेर आली. मनीषाने अचानक उर्मिलाकडे पाहिले आणि तिचा रागाचा पारा पटकन चढला. तिला पाहताच मनीषाचा चेहरा रागाने लाल झाला. मनीषा तिला रागाने म्हणाली, तू का आलीस इथे? लाज नाही वाटत तुला पुन्हा पुन्हा माझ्यासमोर यायला? उर्मिलाने तिच्यासमोर हात जोडले आणि म्हणाली, पुन्हा नाही तुझ्यासमोर येणार. रोहनलाही पुन्हा कधीच भेटणार नाही मी. माझी शपथ, माझ्या होणाऱ्या बाळाची शपथ. पण प्लीज तू रोहनपासून वेगळं होऊ नकोस. त्यावर रागाने मनीषा म्हणाली, आता तर रान मोकळंच आहे तुम्हाला. उर्मिलाला तिला कसं समजवायचं तेच कळेना. ती म्हणाली, नाही मनीषा, तू ज्या नजरेने रोहनकडे बघतेस तसा तो नाही आहे. त्याच्यावर उगीच नसता आरोप ठेवू नकोस. मनीषा पुन्हा रागात म्हणाली, पण हे सगळं रोहनला कळायला हवं होतं. ज्या गोष्टीसाठी मी संमती नाकारली होती ती गोष्ट त्याने केलीच कशी? उर्मिला आता तिला मनापासून समजवत होती. फक्त एकदा माफ कर मनीषा त्याला. अगदी भोळा आहे ग तो. तुझ्याशिवाय तो नाही जगू शकत. काही झालं तरी पहिलं प्रेम आहेस तू त्याची, आणि पहिलं प्रेम खरं प्रेम असतं. आणखी कितीही मुली त्याच्या आयुष्यात आल्या तरी त्याचं खरं प्रेम तुझ्यावरच असेल. आता तूच बघ ना, तू त्याला मिळाल्यापासून त्याने माझ्याकडे कधी बघितलं सुद्धा नाही. किंबहुना त्याने माझी कधी आठवणही काढली नसेल. एवढा तो तुझ्या प्रेमात गुंतला. खरंच मनीषा, पहिलं प्रेम हेच खरं प्रेम असतं आणि नशिबाने ते तुला मिळालंय कायमचं. रोहन तुझ्यावर एवढं प्रेम करतोय की त्याला ते तुला शब्दातही सांगता येत नाही. तू ही एखाद्या दुसऱ्या तरुणाचा विचार करून बघ. शेवटी तुझं मन रोहनवरच स्थिरावेल, कारण तोही तुझा पहिला प्रियकर आहे आणि शेवटचाही. प्लीज मनीषा, त्याला एकदा माफ कर. तो पुन्हा आता कधीही चूक करणार नाही. हवं तर मागशील ते वचन देईल तो तुला. हवं तर काय ती शिक्षा मला दे, पण ही असली एवढी मोठी शिक्षा रोहनला देऊ नकोस. तो तुझा विरह सहन करूच शकत नाही. तुझ्या विना वेडा होईल ग तो. तुलाही एक मुलगा आहे हे विसरू नकोस. प्लीज मनीषा, रोहनचा विचार कर थोडा. या उर्मिलाच्या बोलण्याचा मनीषावर काहीच परिणाम झाला नाही. ती रोहनवर अजूनही रागातच होती. मनीषा तिला, छी, त्याचं नावसुद्धा काढू नकोस माझ्यासमोर. तूही चालती हो इथून, असं रागाने म्हटली आणि तिथून तारतार चालू लागली. आता मनीषाला दुसऱ्यांदा समजवूनही मनीषा समजून घेत नव्हती. याचं खूप दुःख उर्मिलाला झालं होतं. आता नक्की मनीषाच्या मनात काय आहे? पुढे रोहनचा संसार सुरळीत लागणार का? निशांतचं काय? बघूयात पुढील भागात. मागील भाग पाहण्यासाठी इथे क्लिक करा.